नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी खुश खबर आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांना आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर ट्रायसिकलचे वाटप करण्यात आले। नागपूरमध्ये हे वाटप करण्यात आले। मग अनेक जिल्ह्यांमध्ये या योजना सुरू आहे। तर काही जिल्ह्यांमध्ये आता ही शेवटची संधी आहे। तर लवकरात लवकर आपण अर्ज करायचा, म्हणजे आपल्याला सुद्धा या पद्धतीने ट्रायसिकल मिळेल। तर मित्रांनो, या ठिकाणी 35 ते 50 अशा ट्रायसिकलचे दिव्यांग बांधवांसाठी वाटप करण्यात आलेले आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकता, यामध्ये माननीय मंत्री बावनकुळे साहेब यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आलेले आहे। तर अनेक दिव्यांग बांधवांनी या ठिकाणी अर्ज केलेले होते। या सर्व दिव्यांग बांधवांना या ठिकाणी ट्रायसिकलचे वाटप करण्यात आलेले आहे। आपण बघू शकता, इलेक्ट्रिकवर आहे, सायकलपेक्षा ही बेस्ट आहे। या ठिकाणी चार्जिंगवर ही चालते, त्यामुळे दिव्यांग बांधवांना या सुविधा या ठिकाणी उपलब्ध होतात। तर मित्रांनो, अशा पद्धतीने योजना आता आपल्या एका जिल्हा परिषदमध्ये चालू आहे, ती आहे चंद्रपूरची जिल्हा परिषद। 27 तारीख शेवट आहे। त्यामध्ये सुद्धा विविध योजना या दिव्यांगांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे। तर आपण त्या ठिकाणी जाऊन या योजनांसाठी अर्ज करू शकतो। तर दिव्यांग बांधवांसाठी कोणकोणत्या योजना आहेत, तर आपण या ठिकाणी बघा, जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाअंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 20% मागासवर्गीय कल्याणकारी योजना, 7% वन महसूल आणि 5% दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत विविध वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहे। तर या ठिकाणी बघा, या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामपंचायत स्तरावरील दिव्यांग व्यक्ती आणि मागासवर्गीय नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणणे आहे। पात्र लाभार्थ्यांनी संबंधित ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधून 27 जुलै 2026 पर्यंत अर्ज करायचा आहे। मित्रांनो, अनेक जण विचारतात की अर्ज कुठे करायचं, तर त्यांनी काय सांगितलं, ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे, म्हणजे त्या ठिकाणीच आपल्याला अर्ज मिळेल आणि अर्ज करता येईल। आणि काय कागदपत्र लागतील ते सुद्धा त्या ठिकाणी सांगितले जाईल। योजनेच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना आवश्यक साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य DBT मार्फत आणि मागासवर्गीय कुटुंबांना स्वयंरोजगार व अन्य कल्याणकारी बाबींसाठी लाभ मिळू शकतो। आता बघा, दिव्यांग बांधवांसाठी आहे 5% दिव्यांग कल्याण योजना। दिव्यांग साहित्य पुरवणे, उदाहरणार्थ बॅटरीवरील स्वयंचलित 3 चाकी सायकल, म्हणजे त्याला ट्रायसिकल म्हणतात, जशी आता नागपूरमध्ये वाटप झाली त्या पद्धतीची सायकल या ठिकाणी मिळणार आहे। पांढरी काठी, श्रवण यंत्र, कमोड चेअर, कमोड स्टूल, CP चेअर, दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारांसाठी अर्थसहाय्य देणे, त्यासाठी बघा, दिव्यांग व्यक्तींसाठी पीठ गिरणीकरिता 55,000 रुपये, तसेच शिलाई मशीनसाठी 7,700 रुपये, झेरॉक्स मशीनसाठी 70,000 रुपये, संगणक व प्रिंटर 58,000 रुपये, दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणे, शेळी पालनकरिता 42,000 रुपये, कुक्कुटपालनकरिता 6,000 रुपये आणि दुग्ध व्यवसायाकरिता 43,000 रुपये आणि स्वयंरोजगारार्थ दिव्यांगांना ई-रिक्षा ट्रॉली पुरवली जाणार आहे। तर अशा पद्धतीने जिल्हा परिषद चंद्रपूर या ठिकाणी या योजना चालू आहे आणि 27 तारीख शेवट आहे, म्हणजे सोमवार तारीख शेवट आहे। त्यामुळे आपण सोमवारपर्यंत हा अर्ज करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, जास्तीत जास्त आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत, गरजू व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यामार्फत अनेक जिल्हा परिषदमध्ये सुद्धा या योजना चालू आहे। तुम्ही तुमच्या जवळच्या जिल्हा परिषदमध्ये जाऊन चौकशी करा। जास्तीत जास्त योजना ह्या 30 जुलैपर्यंत चालू राहणार आहे। पुणे जिल्ह्यातील ज्या काही योजना आहेत त्या 30 सप्टेंबरपर्यंत चालू राहणार आहे। त्यामुळे पुणे जिल्हा परिषद, पुणे महानगरपालिका तसेच इतर सर्व महानगरपालिका या ठिकाणी अर्ज चालू आहेत। आपण त्या ठिकाणी जाऊन चौकशी करणे गरजेचे आहे। आपल्याला त्या ठिकाणी दिव्यांग विभागात जाऊन आपण माहिती विचारली तर तुम्हाला त्या संदर्भात माहिती देण्यात येईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।